तेज आहे, वृत्ती आहे, दाक्ष आहे. युद्ध चाप्य पलायनम, युद्धामध्ये पळून न जाणं, हे क्षत्रियाचे जे गुण आहेत हे कसं आहे म्हटले, विचित्र आहे. सप्त गुणी विचित्र, हे सप्त गुण आहे, विचित्र आहे. म्हणजे कसं, शौर्य, तेज, हे गुण जेव्हा कृतीतनं अभिव्यक्त होतात तेव्हा मोठ्या सैन्याला सामोरा एखादा वीर योद्धा एकटाच जातो सामोरा. प्रजाकडनं कर वसूल केला, जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना भयंकर शिक्षा दिली जाते. विचित्रच आहे ना. ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना पारितोषिक दिलं जातं. गुप्तहेरांच्या माध्यमातून राज्यात काय आणि कसं चाललेलं आहे याची माहिती गोळा केली. ते क्षत्रियाची सगळेच गुण कसे आहेत म्हटले, विचित्र आहे, वेगळ्या स्वरूपाचे. म्हणून तैसे सप्तगुण विचित्र कर्म जे जगी पवित्र. परंतु असे क्षत्रियांचा स्वभावगत धर्म असल्यामुळे ते त्याला प्रतिबंध करणारे नाही, त्याला ते घातक नाही. क्षत्रियाचे ते कर्म स्वाभाविक म्हणून सांगितले आहे. म्हणून विचित्र गुण जे आहेत ते देखील क्षत्रियाच्या करता पवित्र आणि चांगले कर्म आहे. जगी जे कर्म जगी पवित्र, त्या कर्माला जगामध्ये पवित्र असं म्हटलं जातं. का पवित्र म्हटलं जातं त्या क्षत्रियांच्या सात गुणांना? कारण ते 7 गुणच पुन्हा कर्मामध्ये परिणित होत असतात. 2-3 दिवसापूर्वी वैद्य मॅडमने हा प्रश्न विचारला होता की गुणांचा विचार चालला आणि कर्म नाव कसं घेतात, कारण ते गुणच कर्मामध्ये परिणित होत असतात. सप्तगुण विचित्र कर्मे जे का जगी पवित्र, ते सहज जाण क्षात्र क्षत्रियाचे, क्षत्रियांचे ते सहज क्षात्र जाण. क्षात्र धर्म जे आहेत ते क्षत्रियांच्या ठिकाणी असल्यामुळे दिसायला क्षत्रियाचे कर्म जरी विचित्र, भयानक आणि विरुद्ध स्वभावाचे वाटत असले, पण त्याचे ते नैसर्गिक गुण असल्यामुळे त्यांना पवित्र, मंगलमय. एखाद्याने शिक्षा केली, जीवही घेतला जातो, विचित्र करत. अच्छा, ही एक उपमा दिली आहे सप्त गुणांना. आता त्या क्षत्रियाच्या बाबतीमध्ये पुन्हा एक या 7 गुणांनी युक्त असणाऱ्या क्षत्रियाच्या जीवनाला आणखी एक वेगळी उपमा. नाना क्षत्रिय नव्हे नरू, तो सत्व सोनियाचा मेरू. म्हणून गुणस्वर्गा आधारू आता या. नाना क्षत्रिय, नाना क्षत्रिय, नाना म्हणजे अथवा. क्षत्रिय नव्हे, हा जो क्षत्रिय तुम्ही सप्त शौर्यात्मक गुणांनी युक्त जो क्षत्रिय सांगितला, तो क्षत्रिय मनुष्य नाहीच आहे. क्षत्रिय नरू नव्हे, तो खरा क्षत्रिय सप्तगुणायुक्त असणारा क्षत्रिय हा नर म्हणजे मनुष्य नाहीच. तर काय आहे, तो सत्व सोनियाचा मेरू. तो जो क्षत्रिय आहे तो क्षत्रिय सत्व म्हणजे सत्वगुण रूपी सोनियाचा मेरू, सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणून क्षत्रियाला केवळ क्षत्रिय मनुष्य आहे असं न म्हणता तो सत्वगुण रूपी सोन्याचा मेरू पर्वताप्रमाणे आहे. कोण? क्षत्रिय. म्हणून गुणस्वर्गा आधारू आता या. म्हणून
गुण जे सप्तगुण सांगितले आहेत ते सप्तगुण जणू स्वर्गा आधारू. आता या गुण स्वर्गा आधारू म्हणून ते सप्तगुण रूपी सप्तगुण जे आहेत हे सप्तगुण हेच जणू काही सप्त स्वर्गांना भूरलोक भोरलोक जनलोक तपलोक सत्यलोक असे जे काही सप्त स्वर्गांना आधार हे जणू काही सप्तगुण आहे. त्या क्षत्रियाला सत्वगुण संपन्न मेरू पर्वताची उपमा दिली आहे. सोन्याच्या मेरू पर्वताची उपमा क्षत्रियाला, कारण तो एक सत्वगुण संपन्न आहे. एक तो स्थान मध्यवर्ती त्याचं स्थान असल्यामुळे मेरू पर्वत हा संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागावरती आहे आणि स्वर्गापर्यंत तो उंच ठिकाणी सोन्याचा आहे असं म्हटलं जातं. साहित्यामध्ये वर्णन येतं. आता हा क्षत्रिय सत्व गुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे आणि ह्या 7 गुणांनी जणू काही स्वर्गातल्या सप्तस्वरांना आधार दिला आहे. ही एक उपमा आहे. दुसरी उपमा पहा, या सप्तगुणांच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी साहित्याच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या उपमा दिल्या आहेत. नाना सप्तगुणार्णवी परिवारिली बरवी. ही क्रिया नभे पृथ्वी भोगीत असे तो. बघा, क्षत्रियांचा स्वाभाविक गुण हा सप्तगुणांच्या द्वारे सांगितला गेला. म्हणून या सगळ्या सप्तगुणांच्या ज्या काही वेगवेगळ्या क्रिया आहेत क्षत्रियांच्या, तर ह्या क्षत्रियांच्या क्रिया म्हणजे क्षत्रियांची जणू काही त्या पृथ्वी आहे. ही क्रिया नव्हे पृथ्वी. क्षत्रियांच्या सप्तगुणांच्या द्वारे अभिव्यक्त होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या नुसत्याच क्रिया नाहीत, तर त्या क्रियांना पृथ्वी आणि राजा हा पृथ्वीचा उपभोक्ता असतो. तो पृथ्वीपती असतो आणि म्हणून तो क्रिया नव्हे पृथ्वी भोगीत असे. सप्तगुणांच्या द्वारे निर्माण होणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया नाहीत, तर ती पृथ्वी आहे आणि या पृथ्वीचा उपभोग घेणारा हा राजा आहे. म्हणजे कोण? क्षत्रिय आहे. म्हणजे तो क्रियारूपी पृथ्वीचा भोग घेणारा क्षत्रिय आहे. क्रिया नव्हे पृथ्वी भोगीत असेल म्हणून इथे क्रियाला पृथ्वी म्हटलं आणि पृथ्वीचा पती क्षत्रिय आहे. आता एवढीच उपमा नाही तर या सप्त गुणांना आणखी एक ज्ञानेश्वर महाराज उपमा देतात ना, तरी सप्त गुण अर्णवी. सप्त गुण क्षत्रियांच्या ठिकाणी असणारे हे 7 गुण हे काय आहे म्हटले? अर्णवी. अर्णव शब्दाचा अर्थ आहे समुद्र. सप्त गुणांची जणू काही ही काय आहे? सप्तगुणांचा हा समुद्र आहे. परिवारिली बरवी म्हणजेच सप्तगुण रूपी सप्तसागरांनी वेढलेली ही क्षत्रियांची क्रिया आहे. सप्तगुण अर्णवी, सप्तगुण रूपी या समुद्राला काय आहे? समुद्राने परिवारिली बरवी, चांगल्या पद्धतीने ती वेढलेली आहे. कोण? ही
क्षत्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या क्रियारूपी पृथ्वी. क्रियारूपी पृथ्वी सप्त गुणरूपी समुद्रांच्या द्वारे या क्रियारूपी पृथ्वीला या समुद्राने वेढलेलं आहे. आणि त्या वेढलेल्या पृथ्वीचा उपभोक्ता असणारा हा क्षत्रिय आहे. म्हणून गुण सप्त गुणार्णवी, सप्त गुणरूपी असणारे हे समुद्र, सागर, आणि ह्या सागरांनी वेढलेली ही क्षात्रक्रिया आहे. वारिली बरवी परिवारिली, चांगल्या पद्धतीने ही वेढलेली आहे. म्हणून ही क्षत्रियाची क्रिया नसून तो पृथ्वी आहे आणि त्या पृथ्वीचा उपभोक्ता हा क्षत्रिय आहे. ही एक उपमा आहे. सप्तगुणांच्यासाठी वेगवेगळ्या उपमा ज्ञानेश्वर. अजूनही ज्ञानेश्वर महाराज थांबत नाही. या सप्तगुणांसाठी आणखी उपमा देतो. गुणांचे सातही ओघी, ही क्रिया ते गंगा जगी तया महोदधीच्या अंगी विलसे जैसी. बघा, शौर्यम तेजो धृतृदाक्षम युद्धचाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम, असे जे काही क्षत्रियांच्या ठिकाणी असणारे सप्तगुण आणि त्या सप्तगुणांच्या माध्यमातून होणाऱ्या वेगवेगळ्या सप्तक्रिया, ह्या गुणांना या ठिकाणी नदीचे 7 प्रवाह म्हणून मानले. नदी वाहताना कधी कधी एकच नदीचा प्रवाह 4-5 अशा छोट्या छोट्या भागातून वाहत असतो. म्हणून इथे म्हटलं आहे गुणांचे साताही ओघी. या जगामध्ये गुणांचे काय आहे, वाहणारी ही क्षात्र क्रियारूपी गोदावरी नदी आहे ना, ही 7 भागातून वाहते. म्हणून हे 7 गुण नसून या 7 जणू काही नदीचे प्रवाह आहे. ते क्रिया, हे क्रिया ते गंगा जगी, त्या गंगेच्याच जणू काही ह्या 7 काय आहे, प्रवाह आहे, छोटे छोटे प्रवाह. म्हणून 7ही गुणांच्या ओघी क्रिया ते गंगा जगी, सप्त गुणरूपी प्रवाह हेच जणू काही या पृथ्वी तलावरचे काय आहे, प्रवाह आहे. आणि शेवटी नदीचे ही 7ही प्रवाह वाहता 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 शेवटी ते समुद्राला प्राप्त होत असतात. त्याप्रमाणे महोदधीच्या अंगी विलसे जैसी. महोदधी, उदधी शब्दाचा अर्थ आहे समुद्र, आणि महाउदधी मोठा समुद्र. जसं या सप्त गुण हे जणू काही नदीचे हे 7 वेगवेगळे प्रवाह, आणि हे शेवटी गंगेला जाऊन मिळतात तेव्हा समुद्राला जाऊन मिळतात तेव्हा गंगेची आणि समुद्राची वेगळ्या प्रकारची शोभा असते. तसं सप्त गुण रूपी हीच एक गंगा 7 प्रवाहाने वाढते रूपी महाउदधी समुद्राला या 7 गंगेहून क्षत्रियरूपी समुद्राच्या मध्ये. म्हणून महोदधीच्या अंगी असे जैसे, महासमुद्राच्या अंगावरती जशी शोभित होते, विलास करते, तस सप्तही गुण ह्या नद्या 7 नद्यांचा प्रवाह एका नद्यांचा 7 प्रवाह क्षत्रियरूपी महासागराला येऊन ते गंगा सप्त ओघ अशी उपमा दिली. पहिली उपमा दिली आहे सप्त ऋषींची.
दुसरी उपमा दिली सप्तगुण हे विचित्र आहे, पण ते स्वाभाविक असल्यामुळे ते पवित्र आहे. क्षत्रिय हा नर नसून तो सत्वगुण रूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे आणि तो सप्त स्वर्गांना हा सप्तगुण आधार आहे. सप्तगुणरूपी समुद्र क्षत्रियाची क्रिया ह्या पृथ्वीला त्यांनी वेढलेलं आहे आणि ह्या पृथ्वीला वेढलेलं असल्यामुळे तो त्या पृथ्वीचा उपभोक्ता आहे. गंगेची जशी 7 प्रवाह असतात, तेव्हा ह्या क्षत्रियांच्या सप्तगुणांचे हा 7 प्रवाह वाहतात. ते ह्या सगळ्या क्रिया म्हणजे जणू काही गंगेचे ओघ आहे आणि शेवटी समुद्राला जाऊन प्राप्त होतात. क्षत्रियरूपी समुद्राला त्या सगळ्या येतात. आणि म्हणून परिही बहु असो देख, शौर्याधिक गुणात्मक कर्म का नैसर्गिक क्षत्र जातीसी. बघा, परिही बहु असो देख, पुष्कळ पुष्कळ वर्णन झालं म्हटले आता ह्या क्षत्रियाच्या गुणांच्या वरती वेगळ्या रूपकाच्या मध्ये. म्हणून शौर्याधिकी गुणात्मक परिही बहु असो देख, पुष्कळ वर्णन झालं म्हटले आता ह्या सगळ्या क्षत्रियांच्या गुणांचं. परंतु काय आहे, कर्म नैसर्गिक क्षत्रियांशी क्षत्र जातीसी. परंतु हे 7 कर्म क्षत्रियाला नैसर्गिक आहे. आता हा सगळा विचार या ठिकाणी सांगून झाला आणि मग क्रमानेच दुसरा ओघ आपल्या समोर येतो, तो म्हणजे वैश्य आणि शूद्र यांच्या क्रियांचा विचार. आता वैश्याची जाती उचित जे महामती ते ऐक, भगवान अर्जुनाला म्हणतात, हे महामती अर्जुना, वैश्याची जाती उचित क्रिया निवृत्ती सांगो ते ऐके. वैश्याच्या ठिकाणी असणाऱ्या वैश्य जातीला अनुलक्षून असणाऱ्या ज्या योग्य आणि शुद्ध क्रिया आहे, वैश्याची जाती उचित क्रिया सांगो ते निवृत्ते ऐके. क्षत्रियांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही उचित नैसर्गिक स्वाभाविक ज्या क्रिया आहेत, जे गुण त्या संबंधीचे गुण आणि त्यांच्या क्रिया ज्या आहेत, ते माझ्याकडनं चांगल्या पद्धतीने ऐक. निवृत्ते ऐके. ज्या क्रिया आहेत चांगल्या पद्धतीने ऐक. आणि म्हणून आता पुढचा विषय जो तो ओघाने तो आहे वैश्य आणि शूद्र यांच्या स्वाभाविक गुणांचं वर्णन. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. परवा एक गोष्ट सांगितली की क्षत्रियाच्या ठिकाणी जसे 7 गुण आपण वर्णन केले, तसं ब्राह्मणाच्या ठिकाणी नैसर्गिक आणि स्वाभाविक असणाऱ्या नवगुणांचा विचार केला. 9, 7 असा हा ब्राह्मण क्षत्रिय गुणांचा विचार केला. आता क्षत्रियांचे गुण कोणते आहे, कर्म कोणते आहे? कृषी, शेती करणं. गोरक्ष, गायीचं संरक्षण करणं. वाणिज्यम, वाणिज्य शब्द आहे व्यापार. ठीक आहे. स्वभावजम वैश्य कर्म,
हे वैश्याचे स्वाभाविक कर्म आहे. कृषी एक, गोरक्ष दोन आणि वाणिज्य हे तीन. हे क्षत्रियाचे एक वैश्याचे स्वाभाविक कर्म आहे. म्हणजे तीन गुणांचा विचार केला, तीन कर्मांचा विचार केला. शेती करणं, गायांचं संगोपन संरक्षण करणं आणि व्यापार करणं हे वैश्याचे काय आहे, नैसर्गिक स्वाभाविक गुण आहे. आणि शूद्राचा एकच गुण सांगितला आहे, तो म्हणजे परिचर्यात्मकम कर्म. परिचर्या सेवा याचा अर्थ होतो सेवारूपी कर्म. परिचर्यात्मकम कर्म, परिचर्यात्मक कर्म म्हणजे सेवारूपी कर्म. हे काय आहे, शूद्रस्यापि स्वभावजम. हे सेवारूपी कर्म हे शूद्राचे स्वाभाविक कर्म आहे. 9, 7, 3 आणि 1 असा चढत्या क्रमापासून सुरुवात होऊन गुण कमी 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 होत जातात, असा हा आपण गुणांची उतरती काळ ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या 4 वर्णांच्या मध्ये आपण पाहिली. त्या गुणांचा विचार आपण केला. यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी त्या गुणांच्या संबंधाने केलेला जो विचार आहे तो किती महनीय या स्वरूपाचा आहे. पहिल्यांदा विचार येतो कृषी. भारत हा देश एक तर ऋषी प्रधान आहे आणि त्याचबरोबर भारत हा देश कृषी प्रधान आहे. मग आता क्षत्रियांच्या कर्माचा विचार करताना पहिला कर्म जे आहे ते म्हणजे कृषी, शेती. शेती, मग ती शेती कशी केली जाते, कशी करावी या संबंधाचा आता वर्णन 3 ओव्यांच्या मधून ह्या वैश्य कर्माच्या स्वभावाचं वर्णन येत आहे. बघा, भूमी तरी भूमी बिजू नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभ अपारू मिळवणे. ज्ञानेश्वर महाराजांनी शेतीसाठी पहिल्यांदा भांडवलाची गरज, आणि भांडवल हे त्या शेतकऱ्याच्या कडे आपल्या स्वतःच आहे. त्याला हे नवीन अणू आणावं लागत. म्हणून म्हटलं यया भांडवलाचा, ह्या भांडवलाच्या आधारावर तो वैश्य काय करतो, शेती करतो. पण भांडवल कोणकोणतं आहे, तर पहिलं आहे भूमी, बीज, नांगर. या भांडवलाचा आधार. शेतकऱ्याला हे सगळं भांडवल आपल्या स्वतःच्या घरचं असावं. जर शेतीमध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये फायदा, बेनिफिट, प्रॉफिट मिळवून घ्यायचं असेल तर म्हणजे शेतकऱ्याकडे हे स्वतःचं असावं. पहिलं काय, भूमी कारण ते भांडवल स्वतःच. भूमी हे भांडवल आहे. पण आपल्याला शेती करायची असेल दुसऱ्याची शेती, मग ती आपण काही कामासाठी ती आपण करून द्यायची, हे काही स्वतःचं भांडवल नाही. ज्याला शेती करायची ती ती शेती स्वतःच्या मालकीची असते आणि मग ती शेती करा, कारण ते भांडवल आहे.
तुम्ही नंतर असेल तर शेतकऱ्याकडे मागच्या वर्षीचं जे पीक काढलं आहे त्या पिकापासूनच त्याने निर्माण केलेलं स्वतःचं बी असावं, कारण ते स्वतःचं भांडवल आहे. पण वर्तमान काळामध्ये शेतकऱ्याकडे स्वतःचं बीज नाही, स्वतःचं बी नाही. प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला बियांच्या पिशव्या विकत घ्यायला आणि ते बीज फक्त त्याच वर्षी येते. दुसऱ्या वर्षी ते बीज जर घेतलं तर ते जास्त प्रमाणात उगवत नाही. करण्याकरता भांडवल साठी त्याला बी विकत घ्यावं लागतं. काही म्हणते ना शेती करायची पण ती दुसऱ्यानेच वाट्याने घ्यायची आहे, हा प्रकार नाहीत. म्हणून शेती करायची असेल तर शेतकऱ्याकडे स्वतःच कसदार शुद्ध बी असणं आवश्यक. नांगरू शेतीमध्ये मशागत करण्याचे सगळे साधन त्याचे स्वतःचे असले, स्वतःचे बैल असले पाहिजे, स्वतःच सगळ्या त्या मशागत करण्यासाठी लागणारे शेतीचे सगळे स्वतःच बी नाही, स्वतःच नांगर नाही, ट्रॅक्टरनी भाड्याने नांगरून घ्यावं लागतं, विकत बी आणावं लागतं. स्वतःच कधी जमीन असते तर काही दुसऱ्याची वाटणी करावी लागते. एवढं जर असेल तर मग प्रॉफिट कसं काय होणार? नांगरण्यामध्येच पैसे जातील, बियामध्येच पैसे जातील, शेतीमध्येच पैसे जातील. पण हे स्वतःच भांडवल म्हणजे काही खर्च करण्याच्या अगोदर शेतकऱ्याकडे नांगरू या तीन गोष्टी शेतकऱ्या जातात. ह्या भांडवलाच्या आधारावर काय करणं आहे, या भांडवलाचा आधार घेऊन, या भांडवलाचा आधार घेऊन अपारू लाभ मिळविणे जे, मग काय करावं, अपार असं धान्य प्राप्त करून घ्यावं. कारण धान्याच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे, जमिनीमध्ये एक बी पेरलं त्यापासून हजारो बीज तयार होतात. एक बी तयार जमिनीमध्ये पेरलं की एक कणीस येतं आणि त्या कणसाला किती पुन्हा धान्य असतात, असंख्य बीज असतात. आणि म्हणून असं असंख्य बी पेरल्यामुळे त्याला लाभ होणार आहे, असंख्य स्वरूपामध्ये असतो. लाभ घेऊन अपारो मिळविणे जे, असा अमर्याद अशा स्वरूपाचा लाभ शेतकरी स्वतःच्या भांडवलावरती उभा करू शकतो. म्हणून मूळ शेतीची संकल्पना राबवण्यासाठी शेतकऱ्याजवळ स्वतःच काय काय असायला पाहिजे याचा निर्देश तीन गुणांच्या द्वारे केला आहे. तरी भूमी या भांडवलाचा आधार, बीज या भांडवलाचा आधार, नांगर या भांडवलाचा आधार घेऊन आपण अमर्याद अशा लाभाची प्राप्ती करून घ्यावी. कारण एक बीज केला नाश, एका बीजाचा नाश केला तर हजारो धान्य येतात, कण येतात. कृषी जिणे गोधने राखून वर्तणे किंबहुना कृषी जिणे. शेतकरी हा शेतीवर जगत असतो.
कृषीजने त्याच्या जगण्याचं साधन काय असेल तर शेतीचे उद्योगधंदे, शेतीच्या संबंधाने जे काही छोटे मोठे जे काही उद्योग आहे त्या उद्योगावरती शेतकरी आपला जगत असतो. म्हणून किंबहुना कृषीजने, कृषीवरती तो जगत असतो, शेतीवरती. आणखी गोधने राखोनी वर्तने, आपल्या देशी गायींचं संगोपन, गोशाळा. आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोशाळा आणि त्यांचं संगोपन केलं जातं. तसं म्हटले, गोधने राखोनी वर्तने, गो ना गायी बैल या सगळ्यांचं संरक्षण, राखण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे, वृद्धिंगत केलं पाहिजे, त्यांची जोपासना केली पाहिजे. हे दुसरं कर्म. तिसरं आहे का समर्गीची वस्तू महर्गी विकणे. स्वस्त असणारी वस्तू थोड्या महागाने विकणं. व्यापार करायचा म्हणजे मूळ वस्तू जी आहे स्वस्त ती थोडी महागामध्ये विकणं. भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधारू घेऊन लाभ अपारो मिळविणे जे किंबहुना कृषी येणे. फार काय सांगावं, याप्रमाणे वैश्याने शेतीवर जगावं. नंतर चांगल्या प्रकारचे गोधन त्याने राखावे, गायीचं पालन करावं. आणि मग त्यापासून दही, दूध, तूप, लोणी ज्या वस्तू आहे त्या समर्गीची वस्तू समर्गीची वस्तू महर्ग विकणे. स्वस्त असणारी वस्तू, स्वस्त दराची वस्तू महाग दराने विकणं. काय हे सगळं वैश्य कर्माचा मिळाला. एवढाच वैश्य कर्माचा कृषी, गौरक्ष, वाणिज्य. मग कृषी कशी केली पाहिजे? भूमी बीज नांगरू या भांडवलाचा आधार घेऊन लाभ अपारो मिळविणे जे किंबहुना कृषी जेणे पर्यंत त्याने गायींचं संगोपन करावं, गोशाळा करावी, दुग्ध व्यवसाय करावा. आणि या सगळ्या दुधांच्या आणि जमिनीमध्ये संपादन केलेल्या सगळ्या वस्तू, स्वस्त वस्तू थोड्या महागामध्ये विकणं आणि आपला लाभ प्राप्त करून. मुदलामध्ये तोटा ऐसा खोटा उदीम. मुदलामध्येच तोटा संपादन करणं, तोटा करून घेणं ही आहे नुकसान आहे. हा उद्योगधंदा खोटा आहे. मग आता ह्या वैश्याचं वर्णन झालं. आता पुढचं वर्णन येतं ते क्षत्रिय शूद्राच. तो विचार जो आहे तो आपण उद्या पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.